घरात सांगितलं नोकरी धंदा नाही आम्ही चालू घरी. घरात सांगितलं नोकरी धंदा नाही आम्ही चालू घरी. मुंबईमध्ये महायुतीची महासभा आहे आणि या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू आहे. मात्र इथे आपण बघतोय की शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेर जे आहे ते अलोट गर्दी बघायला मिळते आणि हे लोक जे आहेत ते अगदी आपल्या घराकडे रवाना होताना दिसून येत आहेत. मोदी जी के भाषण के लिए आप आए थे? सुना भाषण? सुना, लेकिन भाषण तो शुरू है, आप क्यों जा रहे हैं? लेकिन अभी ग्रुप जा रहा है तो जाना पड़ता, जा रहे हैं? निकल आए वहाँ से इसलिए आना. मोदींचं भाषण सुरू आहे आणि तुम्ही लोक जात आहे? कारण की आता कंट्रोल गरमी खूप आहे, पंखे वगैरेची काही सुविधा नाही, त्यामुळे आता आम्ही कंट्रोल निघालोय. मला आवर्जून प्रश्न विचारा. मोदींचं भाषण सुरू आहे आणि आपण निघताय? घरात सांगितलं नोकरी धंदा नाही आम्ही चालू घरी. राज साहेबांचं भाषण आवडलं तेव्हा आम्ही मनापासून ऐकलं, त्यांचं पण आवडलं. थांबलं होतं पण आता गरमी निघाले झाले खूप, त्यामुळे आम्ही चाललोय घरी. तुम्ही पण घरी निघताय, मोदींचं भाषण सुरू आहे. सर्व एकत्रच आहे. गरम भरपूर झालं, गरम भरपूर झालं. गरमी जास्त होते तिथे. गरमी जास्त आहे म्हणून मोदींचं भाषण सोडून निघताय? नाही, चांगलं आहे माझे. भाषण ऐकतच नाहीये, तुम्ही बाहेर आलायत. नेहमी ऐकतो ना. आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते लोक सध्या दिसून येत आहेत आणि आपण बघतोय की मोदींचं भाषण जे आहे ते सुरू आहे. तुम्ही भाषणाला आलेलात, मोदींचं भाषण सुरू आहे? हो, चालू आहे आता. चालू आहे ना? खूप छान वाटलं ऐकून. पण मोदींचं भाषण सुरू आहे तरी तुम्ही चाललाय? हो, बराच टाइम झाला येऊन बसले, पण खूप छान वाटलं इथे येऊन. पण आमचे भाषणातले कुठले मुद्दे पडले? आम्ही ॲक्च्युली सगळे बीएसटी मधली माणसं आहेत, तर आमचे काही समस्या आहेत की आम्हाला कोरोना भत्ता मिळाला नाही, पगारवाढ आमचा झालेला नाही, असे खूप काही प्रॉब्लेम्स आहेत. फक्त आमचं एवढीच निवेदन आहे की आमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते आमचे ऐकून त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा, हीच विनंती आहे. तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी राज ठाकरेंचं भाषण ऐकलं? हो, ऐकलं. हे काय बोलायचं आपण राम मंदिराबद्दल सांगितलं की कसे प्रॉब्लेम झालेले, पण त्याच्यातून कसं मार्ग निघाला आणि कसं राम मंदिर उभे राहिलं याच्याबद्दल त्यांनी आम्हाला सविस्तर माहिती दिलेली. बघतोय की या ठिकाणी खूप लोक जी आहेत ती अगदी निघताना बघायला मिळतात. आपण काही अजून लोकांकडून जाणून घेणार आहोत. आप निकल रहे, भाषण सुरू है लेकिन अभी जा रहे, थक गए. भाषण सुना कि नहीं? थक गए. हाँ, सुने. हम लोग को बहुत अच्छा लगा. हम लोग कौन से मुद्दे आपको सही लगे? हम लोग को तो तभी अभी बहुत ही सही लगता है. मोदींच्या सब अच्छा लगा, सब अच्छा, सब अच्छा. भाषण तो शुरू है लेकिन हाँ, सुने थोड़ा बहुत बहुत. जय श्रीराम. मोदी जय श्रीराम. हवा कोणाची आहे? हवा कोणाची आहे? बीजेपीची. आमच्या इथं पियुष गोयल आहे. पियुष गोयल आहेत, तेच येणार निवडून. एकनाथ शिंदे. 400 पार, अबकी बार 400 पार. पण इथे मोदींचं भाषण सुरू आहे आणि तुम्ही निघालाय? नाही, जरा ते बसचा प्रॉब्लेम आहे ना थोडा. जागा नाही आम्हाला ऐकायचं, आम्ही आता बस आहे. थोडा वेळ. आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू आहे आणि या ठिकाणी लोक जी आहेत ते अगदी जाताना दिसून येत आहेत. मोठ्या प्रमाणात हा जो आहे तो जथ्था या ठिकाणी सध्या दिसून येतोय. राज ठाकरे यांनी देखील जे आहे ते भाषण केलेलं बघायला मिळत आहे. राज ठाकरे यांचं भाषण झालंय. काय भाषणातले मुद्दे होते? राज ठाकरे के भाषण के हम लोग सुन के सब निकले हैं. उनका बहुत अच्छा है सीन. और राज ठाकरे यांच्या भाषणातले मुद्दे एक नंबर भाषण. आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते नरेंद्र मोदी यांचा खरं तर पाठिंबा देण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी जमलेली बघायला मिळाली होती आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं जे आहेत ते लोक आता सध्या सभा जी आहे ती थोडी अर्धी सोडून निघताना सध्या बघायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते मोदी यांचं भाषण सुरू असताना सध्या निघालेले बघायला मिळत आहेत. आपण लोकांकडूनही जाणून घेतलेलं आहे की मोदी सरकार यांचा जय जयकार तर केला जातोय, मात्र भाषणातले मुद्दे देखील जे आहेत ते पटत असल्याचं सांगतायत. मात्र मोदी यांचं भाषण जे आहे ते पूर्णपणे कोणीही ऐकलेलं सध्या दिसून येत नाहीये. अनेकांनी असं सांगितलं आहे की त्यांचा बसेसचा प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. काहींनी सांगितलं आहे की गरमी खूप आहे. मात्र भाषण सुरू असताना जाणाऱ्या लोकांची संख्याही तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे. कॅमेरा पर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.